त्या भेटल्यात आपल्याला चिंबोऱ्या 500 रुपयाच्या 4. आता मी या कवट्या नाही काढल्या, ते दिसायला मस्त वाटतात म्हणून. फ्रेंड्स, आता आपली चिंबोरीची बिर्याणी मस्तपैकी तयार झाली आहे. मी पाच आपण आपल्या क्रॅब मस्तपैकी अशा स्टफ करून घेतलेले आहेत आणि आता आपण जस्ट ठेवला आहे तरी पण एवढा छान वास सुटलाय तंदूरचा, मस्त स्मोकी वास सुटलाय. म्हणजे हॉटेलमध्ये कसा भेटतोय तर मला काय माहित नाही, पण मी फर्स्ट टाइम बनवलाय आणि एवढा भारी झालाय ना, खरंच सांगते. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रमिला पाटील ब्लॉग. तर आज आपण चाललो आहे एक चिंबोरे आणायला चाललो आहे आपण परत. आणि आता वातावरण बघा कसं मस्त आहे, व्ह्यू बघा एकदम भरला आहे पाऊस. तर बघू पाऊस पडला तर आपल्याला चिंबोऱ्या भेटता आहेत की नाही बघूया आणि मग पुढे तुम्हाला रेसिपी पण दाखवेन मी. तर चला आपण चिंबोऱ्या बघूया. फ्रेंड्स, आपल्याला इथे चिंबोऱ्या भरपूर भेटलेल्या आहेत. आपण घेतल्या या मोठ्या चिंबोऱ्या. तर बघा आपल्याला मावशी आता ना काढून तिथं. तर फ्रेंड्स, पाहिलेले आपण चिंबोऱ्या घेऊन आलेलो आहोत आणि आता आपण त्या साफ करायला घेऊ आणि मग रेसिपी बनवायला घेऊया. अलग सुचला बाबा कसा पांगडा हे केला बघा तिने, पांगडा तावायसाठी उघडलाय. फ्रेंड्स, या भेटल्यात आपल्याला चिंबोऱ्या 500 रुपयाच्या 4. हे बघा मस्त मोठ्या मोठ्या आहेत. हे तुला चिंबोरी पाहिजे बाबा? तू बघ तशी तावा घ्यायला येते. भरलेले आहेत तो काय येलो येलो आहे ना. मग जगो तर भरलेले नाही या बाबा. बाबा इकडे बा, एकीला घेऊन येईन जान्हवी. बाबा आम्ही पहिल्यांदा चिंबोऱ्या साफ करतो. या आज कोण नाही माझ्याजवळ साफ करायला. हे बघून असा व्हायचा. आता काय करूया फ्रेंड्स, आता आपण इकडे घेणार आहोत क्रॅबची बिर्याणी करायला. तर मी तेल टाकलेलं आहे, लसूण टाकूया. तर आता आपण पहिले लसणावरती फोडणी देऊया आपल्या क्रॅबला. थोडेसे मसाले टाकून घेऊया आपले. आपला आगरी मसाला, गरम मसाला आपण त्याच्यामध्ये टाकूया आपल्या चिंबोऱ्या. मी दोन्ही याच्यात करणार आहे कारण बाकीचे आम्ही भरले आहेत म्हणून. कवटी बिवटी सगळं टाकलंय मी. आता आपण मीठ पण टाकून घेऊया आणि याला मस्तपैकी शिजवूया थोडा. मग ग्रेव्हीमध्ये आपण सोडूया याला. एकीकडे मी ग्रेव्ही पण बनवायला घेते याची. आता आपण बिर्याणीसाठी ज्या चिंबोऱ्या शिजवलेल्या आहेत, फोडणी दिलेल्या आहेत, त्या आता होत आलेल्या आहेत मस्त. तर आता आपण ग्रेव्ही करायला घेऊ. इकडे मी भात पण आपला शिजवत ठेवला आहे. आपला भरलेल्या चिंबोऱ्यांचा रस्सा मस्त झाला आहे, तो पण उकळतोय, तो पण होत आलेला आहे. म्हणजे आपल्या चिंबोऱ्यांना फोडणी द्यायला घेतले. मी बटर टाकते, अद्रक लसूण टाकूया. कांदा आपल्याला ग्रेव्ही करायची म्हणून. तर आता आपण याच्यात टॅमॅटोची प्युरी टाकली थोडीशी आणि अख्खा मसाला पण टाकून देते मी याच्यात. आणि मस्तपैकी याला शिजवूया आपण. ही ग्रेव्ही झाली पाहिजे कारण याच्यात तर आपल्या ग्रेव्ही नाही आहे, त्या अशाच शिजवल्या मी. तर आता आपल्या ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलं आहे. तर बघा आपण आता त्याच्यात ना वाटण टाकून घेऊया. आता आपण टाकून घेऊया याच्यामध्ये आपले मसाले, हळद, घागरी मसाला जास्तच टाकते माझ्याकडून पटाखाली. आणि आपल्या या शिजवलेले चिंबोरे होते आपण याच्यात फक्त ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहे. तर आपले चिंबोरे पण शिजले आहेत आणि ग्रेव्ही पण शिजली आहे मस्त. तर ते पाव आता काढून टाकते मी, कवट्या काढून टाकते मी आता. त्याची अडचण होते मला. थोडाच आपण याच्यामध्ये पाणी टाकते काढून. भारी झालेत ना.
अशा पण काय मग अशा पण चांगल्या लागतात. आपण थोडासा मीठ टाकूया आणखीन जरासा ग मग अशी टाकलाय. तर आता आपण लगेचच बिर्याणीला त्याच्यात म्हणजे तांदूळ टाकूया आपले शिजवलेले आहेत ते फक्त एक उकाळा येऊ द्यायला. आपण बटर टाकूया याच्यामध्ये. आजचा एक माझ्याकडून सांगायचा दिवस आहे का. आता आपण आपल्या चिंबोरीला थर देऊया. पहिले मी भात टाकलाय, बटर टाकला पहिले खाली मी आणि मग आपला ग्रेव्ही टाकूया आपली. आणि आपला राईस टाकूया. मस्त असा. आता मी या कवट्या नाही काढल्या, ते दिसायला मस्त वाटतात म्हणून म्हणून मी ठेवल्या. त्यांना आपण म्हणजे असं वरच्या वरती ठेवू अशा. आणि बाकीची ग्रेव्ही आपण अशी टाकून घेऊया सगळं याच्यामध्ये. थोडीशी मी ठेवते, टाकून देते आपला. तर फ्रेंड्स आता आपली चिंबोरीची बिर्याणी मस्तपैकी तयार झाली आहे. मी 5 मिनिटं त्याला वाफवते आणि मग आपली बिर्याणी रेडी. नाही हाय जिवंत ती. तरी ऑरेंज नाही हो, काढली ती नशीब समजायचा का. तर फ्रेंड्स मोठा टास्क होता आमचा. आम्ही चिंबोरी कशी खोलली बघा. ही बघा जिवंत चिंबोरी खोलली कशी तरी. ठेवा आता तिथे. तर आम्हाला प्रॉब्लेम होत होता चिंबोऱ्या मोडायचा. आम्ही कसे बघा मोडल्याने बघा. आणि आम्हाला मेन म्हणजे आपल्याला करायची होती तंदुरी. त्यासाठी आपल्याला चिंबोरी पाहिजे होती अख्खी. पण माझ्याने काही ते मारवल्या नाही चिंबोऱ्या. कसे डोळे बघत होते ना आपलं त्यांचं. मध्येच ना नाही धागा नाही ते हे कट करा. हा ते काढा. चावली चावला पांगरा. कसं तिने पांगडे तिचे खोलून ठेवले. कवा एकदा चौथाव बाबा. पण आता हे पावसाच्या दिवसांत जर चिंबोरी चावली तर लय बेकार खरं सांगायला गेलं तर. म्हणून चिंबोरी नाही चावली पाहिजे माणसाला. तर आपल्याला जसं ऑरेंज पाहिजे होतं तसं नाही भेटलंय. पण ठीक आहे, एवढ्या काय खास भरलेल्या नाहीत त्या चिंबोऱ्या. पण चला पावले. फायनली आपल्या आता चिंबोऱ्या साफ नाही केल्या, सॉरी आता खोलल्या आहेत त्यांना. आता मी त्यांना साफ करते ना, मग आपण त्याची तंदुरी बनवायला घेऊया. तर इकडे आपली हे बघा पाव बघा केवढी भारी फुटली आहे मस्त. आणि आपली चिंबोरीची बिर्याणी म्हणजे क्रॅब बिर्याणी तयार झालेली आहे. तर ही आपण नंतर बघूया. हिला आता सध्या अशीच ठेवते आणि आता आपण तंदुरी चिंबोरी बनवायला घेऊया. आपण इथे बटर टाकून घेऊया. वाटण थोडं बटरचा फ्लेम असताना वास मस्त लागते जरा. आणि त्याच्यावर तंदूर करणार आणखी चांगला लागतो. मसाला मस्त ते वाटणाला वास सुटलाय ना भारी. थोडासा बेसनचा पीठ टाकूया स्टफिंगसाठी. आपली बेसनचा पीठ आणि भाकरीचा पीठ मिक्स केलेलं आहे त्याच्यात. मस्त आता शिजवून घेते. फ्रेंड्स आपला आतला स्टफिंग आता रेडी झालाय मस्तपैकी. आता आपण चिंबोऱ्यामध्ये भरून घेऊया. तर आता आपण घेणार आहोत त्या चिंबोऱ्या. स्टफ करते मी ना. तर आपला मी मस्तपैकी असा स्टफिंग केलाय पिठाचा आणि याचा वाटणाचा. याच्यात पण टाकते. याच्यात कोलंबी वगैरे असं तर आणखीन भारी झालं असतं, पण आज माझ्याकडे नव्हती म्हणून मी अशीच केली. आता आपण याला
अशी पूर्ण ना पॅक करून घेऊया ते बघा अशी. आणि आपण हा जो मसाला तयार केलाय ना तो मी सगळ्या बाजूने लावते याला. तर आता ही आपली आपण शिजवत ठेवूया. आता आपण आपल्या क्रॅब मस्तपैकी अशा स्टफ करून घेतलेले आहेत आणि वरतून मस्त मसाला पण लावलेला आहे. तर मी यांना ना एक 5-10 मिनटं ना वाफवते. आपण याच्यामध्ये जाळी टाकली आणि त्या जाळीमध्ये आपण ह्या चिंबोऱ्या आपल्या ठेवून देणार आहे बघा अशा. त्याच्यात मी खाली थोडासा तेल पण टाकलं आहे जेणेकरून त्या वाफाव्या म्हणून. आणि हा एक सांगडा निघाला आहे आपला तो असाच ठेवते साईडला. तर चला आता यांना ना मी झाकण देऊन ते बघा आपल्या ते एक साईडने शिजत आले तर आपली पलटी करूया ना आता. मस्त झालं ते बघा बारीक झालं ते एकदम. अजून जरासं शिजू दे. इथं आपली बिर्याणी एक नंबर झालेली आहे आणि आम्ही पाऊचा पण ठेवले आहे खायला. आपलं पेला कुठं येतं माहिती. तर फ्रेंड्स आपली चिंबोरीची बिर्याणी आपण तयार केलेली आहे. क्रॅब बिर्याणी कशी झाली ते आपण टेस्ट करून बघूया पहिले. मी पण फर्स्ट टाइमच केली आणि फर्स्ट टाइमच खाऊन बघते. भारी लागते. तर त्याच्यात जे चिंबोरीचा आपला स्मेल गेलाय ना त्याच्यामुळे छान लागते. आणि पेंदा मस्त झाले. तर या तुम्ही पण चिंबोरी खायला. आता आपण बनवायला घेऊया तंदुरी क्रॅब. ते आपण नंतर बनवूया. पहिले मी जेवून घेते आणि मग बनवते. आपल्या चिंबोऱ्या मस्तपैकी वाफून झालेले आहेत. एकदम कलर बघा कसा छान आलाय मस्त असा. तर आपण याला तंदूर करायला घेऊया. आपली चिंबोरी याच्यावरती तंदूर करूया आणि त्याला थोडंसं आपण ना बटर पण टाकूया. तर थोडा स्मेल येईल मस्त स्मोकी. तर आता आपण जस्ट ठेवलाय तरी पण एवढा छान वास सुटलाय तंदूरचा. मस्त स्मोकी वास सुटलाय. तुम्ही बघू शकता इकडे बघा काय छान दिसते मस्त अशी चिंबोरी आपली. तर बघूया मी पण फर्स्ट टाइम ट्राय करते. तर चला आता आपण याला पलटी मारूया. थोडा सांभाळून हाताळा. हे बघा काय भारी वाटतंय. जसं जमेल तसं आपण करायचा प्रयत्न. नाही ते बार्बेक्यू वगैरे असलं चूल वगैरे असली तर मस्त होतं. म्हणजे फ्रेंड्स आता आपली तंदूर चिंबोरी रेडी झालेली आहे आणि एक नंबर स्मोकी दिसते. भारी दिसते. खायला कशी लागेल काय मला माहित नाही पण मला आता वास एकदम भारी सुटला एकदम मसाल्याचा आणि स्टफिंगचा वगैरे. तर मी आता गॅस बंद करते आणि याला आपण आता उतरवूया. क्रॅब तंदुरी रेडी झालेली आहे. हे बघा एक नंबर झाली आहे. बघू शकता तुम्ही मस्त. आता फक्त आमची खायचीच बाकी आहे. तर मी तुम्हाला टेस्ट पण करून दाखवते लगेचच. आपण टेस्टिंग करून बघूया आपली क्रॅब तंदुरी कशी झाली आहे ती. तर आपला हा जो तुटलेला फांगडा होता तोच मी तोडते. जामच हे आहे. थांबा तोडायला दुसरा घेते. इकडे बघा काय भारी आहे. एक नंबर झालाय म्हणजे ना एकदम डिलिशियस झालाय. आपण हॉटेलमध्ये कसा भेटतोय तर मला काय माहित नाही पण मी फर्स्ट टाइम बनवलाय आणि एवढा भारी झालाय ना खरंच सांगते. एकदम बाव म्हणजे थोडं चविष्ट लागतोय ना असा भारी लागतोय. आपली तंदुरी क्रॅब मस्तपैकी झाली आहे. छान झाली. मी फर्स्ट टाइम केली तरी पण म्हणजे इतकी सुंदर झाली आहे ना. आणि मी एक फांगडा पण खाऊन बघितला एवढा भारी लागत होता. मस्त. हॉटेलमध्ये कसा होतो ते काय मला माहित नाही पण मी जो माझ्या हाताने केलाय होममेड आपला तो खूपच छान झाला. आणि मी जास्त वस्तू वापरल्या नाहीये. आपल्या कमी सामानामध्ये केलंय. तर अशीच आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आम्ही एन्जॉय करतो क्रॅब तंदुरी. तुम्ही पण एन्जॉय करा माझा व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय. एन्जॉय द मान्सून. बाय.
तंदुरी क्रॅब. हा माझा. आणि बाकीची माणसांना ती गेली खाल्लं. चालेल. चल मस्त. चांगला आलाय. पहिल्यांदाच केलाय मी म्हणून. तंदूर सारखा वास येतोय का? चला आता सगळ्यांनी शेअर करा. चला